मीन राशी 9 ते 15 मार्च राशी भविष्य अंतःकरण हलवून टाकणारा संदेश ऐकायलाच हवा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, कधी असं वाटतं का की सगळ्यांसाठी तुम्ही खूप काही करता पण तुमचं दुःख मात्र कुणालाच दिसत नाही? कधी रात्री उशिरा एकटे बसून मनात विचार येतो का की देवा माझ्यासाठीही काही चांगलं लिहिलंय का? जर तुमच्या मनात कधी असे प्रश्न आले असतील तर आजचा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण 9 ते 15 मार्च या काळात मीन राशीच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडू शकतात ज्या तुमच्या मनाला हलवून टाकतील, पण त्याच वेळी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देखील देऊ शकतात. आणि म्हणूनच एक छोटंसं काम करा, कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. कारण जेव्हा मनातून स्वामींचं नाव घेतलं जातं तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा हळूहळू उघडू लागतात. आता हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण मध्येच सोडलात तर कदाचित तुमच्यासाठी असलेला एक महत्त्वाचा संकेत तुम्ही चुकवू शकता. 9 मार्चपासून सुरू होणारा हा आठवडा मीन राशीसाठी खूप भावनिक आणि विचार करायला लावणारा असणार आहे. गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. कधी एखाद्या व्यक्तीमुळे मन दुखावलं, कधी परिस्थितीमुळे स्वतःवरच शंका आली. काही वेळा तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल, मी इतका प्रामाणिक आहे तरी माझ्यासोबतच असं का होतं? मीन राशीच्या लोकांचं मन खूप मोठं असतं. तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखात पटकन सहभागी होता, पण स्वतःचं दुःख मात्र मनातच दाबून ठेवता. आणि म्हणूनच कदाचित देव तुमची परीक्षा थोडी जास्त घेतो, कारण त्याला माहीत असतं की तुम्ही ती परीक्षा पार करू शकता. 9 ते 15 मार्च या काळात तुमच्या आयुष्यात एक भावनिक सत्य उघड होण्याची शक्यता आहे. कदाचित एखादी व्यक्ती ज्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला होतात त्याच्याबद्दल काहीतरी असं कळू शकतं जे तुमच्या मनाला थोडा धक्का देईल. पण लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्य आपल्याला दुखावणारं सत्य दाखवतं, कारण तेच सत्य आपल्याला चुकीच्या लोकांपासून दूर नेण्याचं काम करतं. जर या काळात कुणाशी मतभेद झाले तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडं शांत रहा, कारण काही वेळा शांतता हीच सर्वात मोठं उत्तर असतं. या आठवड्यात तुमच्या मनात भूतकाळाच्या आठवणीही पुन्हा जाग्या होऊ शकतात. एखादी जुनी व्यक्ती, एखादी जुनी जागा किंवा एखादी घटना ज्यामुळे तुमच्या डोळ्यात नकळत पाणी येऊ शकतं. पण त्या आठवणींना घाबरू नका, कारण त्या आठवणी तुम्हाला एक गोष्ट सांगतात की तुम्ही खूप काही सहन केलंय आणि तरीही उभे आहात. कामाच्या बाबतीत हा आठवडा काहींसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. काही लोकांना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. कदाचित एखादा फोन येईल किंवा एखादा काम मिळेल ज्यामुळे तुमच्या मनात पुन्हा आशा निर्माण होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी येते तेव्हा भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण जर तुम्ही भीतीमुळे मागे हटलात तर कदाचित आयुष्यभर काय झालं असतं हा प्रश्न मनात राहील. म्हणून या काळात थोडं धाडस दाखवा. आर्थिक बाबतीतही हा काळ थोडासा बदल घेऊन येऊ शकतो. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या नवीन काम सुरू करण्याची कल्पना मनात येऊ शकते. पण खर्च करताना थोडी सावधगिरी बाळगा, कारण अचानक येणारे खर्च तुमच्या मनात थोडी चिंता निर्माण करू शकतात. कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा थोडा भावनिक असू शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या आधाराची गरज भासू शकते. कदाचित ते तुमच्याकडे मदतीसाठी येतील किंवा फक्त तुमच्याशी बोलून त्यांना हलकं वाटेल. मीन राशीच्या लोकांची एक खासियत असते, तुमचं फक्त 2 शब्दांचं बोलणंही दुसऱ्याच्या मनाला आधार देऊ शकतं. पण या सगळ्यात स्वतःच्या मनाची काळजी घ्यायला विसरू नका. प्रेम संबंधांच्या बाबतीत हा काळ खूप संवेदनशील ठरू शकतो. काही लोकांसाठी नात्यातील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. कदाचित एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून दूर गेली होती ती पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकते. पण लक्षात ठेवा, प्रेम म्हणजे फक्त भावना नाहीत, तर एकमेकांच्या चुका समजून घेण्याची ताकदही असते. या आठवड्यात एक छोटासा आध्यात्मिक उपाय नक्की करा. दररोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी मनापासून जय जय रघुवीर समर्थ हा मंत्र 21 वेळा म्हणा. हा छोटासा उपाय तुमच्या मनाला शांतता देईल आणि तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह एनर्जी आणेल. आता शेवटी एक मनापासून सांगायची गोष्ट, कदाचित तुम्ही सध्या खूप थकल्यासारखे वाटत असाल. कदाचित आयुष्याच्या काही प्रसंगांनी तुम्हाला आतून खूप दुखावलं असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसंच तुमच्या आयुष्यातही हा कठीण काळ कायमचा नाही. कदाचित देव तुम्हाला थोडं थांबवतोय, कारण पुढे तो तुम्हाला जे देणार आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा खूप मोठं असू शकतं. मीन राशीच्या लोकांचं मन खूप शुद्ध असतं आणि म्हणूनच देव त्यांच्या आयुष्यात उशिरा का होईना पण न्याय नक्की करतो. जर तुम्ही हा संदेश इथपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा,
स्वामी माझ्या सोबत आहेत. कारण विश्वास ही अशी शक्ती आहे जी अडचणींनाही मार्ग बनवायला भाग पाडते. आणि जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ अशा व्यक्तीपर्यंत जरूर पोहोचवा ज्याला सध्या थोड्या आशेची गरज आहे. कदाचित तुमचा एक शेअर कुणाच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करू शकतो. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.